पत्रकार परिषद करतोय. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण जास्त वेळ न घेता पत्र परिषद सुरू करूया. विनंती करतो ठाकरे पवार सरकार रिमोट कंट्रोल शरद पवार यांनी काल संध्याकाळी पत्रकार वार्तात इंटरनेटचे जे 9 दिवस धाड चालू आहे अजित पवार मित्र परिवारांवर त्यात 184 कोटीचे बेनामी व्यवहार सापडले. 70 प्रॉपर्टी जयपूर, गोवा, दिल्ली, मुंबई, पुणे, बारामती, काही फ्लॅट आहेत, काही इमारती आहेत, शेती जमीन आहेत, साखर कारखाने आहेत, कमर्शियल मॉल्स आहेत. याच्यावर शरद पवारांनी साहेबांनी विधान केलं की यातले 2 बिल्डरचे 70 कोटी 140 कोटी तिथून सापडले. अजित पवार मित्र परिवाराकडून फक्त चिल्लर सापडले. मी पवार साहेबांना प्रश्न विचारू इच्छितो. शिवाजी वेंचर प्रायव्हेट लिमिटेड कोण आहे? शिवाजी वेंचर प्रायव्हेट लिमिटेड, इंडोकॉम डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कोण आहे? या दोघांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये किती वर्षापूर्वी दिले होते? 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी दिले होते? आणि त्याची ज्या अजित पवारांच्या ज्या बेनामी नामी कंपन्यांमध्ये एंट्री दिलेली आहे, भविष्यात कधी काळी 7 जन्मात अजित पवार आपली जमिनी विकणार, त्याचा अनसिक्युअर्ड ऍडव्हान्स हे 2008च्या मध्ये एंट्री झाली. आणि त्यात तू याच्यावर कोणतंही व्याज 8 जन्मात दिलं जाणार नाही. आजपर्यंत 100 कोटीची प्रॉपर्टी, 100 कोटी रुपयाची मार्केट व्हॅल्यूची प्रॉपर्टी हे 12 कोटी झाले आहे. त्यात परत एक नवी परिस्थिती काय? संजय राऊतने 55 लाख असे 2010 मध्ये घेतले होते. निवडणूक झाल्यानंतर संजय राऊत 2021 मध्ये 24चा मान अजित पवार 24चा मान परत करणार का? ठीक आहे, ठीक आहे. आपण सांगता आवाज येत नाही. तिथे 2 बिल्डर करून पैसे मिळाले. त्या 2 बिल्डर अजित पवारचे पार्टनर आहे का? सर आपण सांगता माईक म्हणून असं प्लेन बोला सर. आवाज येतो. अजित पवार इन्कम टॅक्सची दाढ सुरू झाली की पहिल्या दिवशी विधान केलं की माझा बहिणी नीता पाटील, वीणा पाटील, मेवणे मोहन पाटील यांच्या घरी इन्कम टॅक्सचा धाडी कशाला? त्यांना काही आर्थिक व्यवहार नाही आहे. आता माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. चरणलेश्वर साखर कारखाना पासून अजित पवारच्या 70 बेनामी संपत्ती त्या कंपन्यांमध्ये अजित पवारचा बहिणी वीणा पाटील, नीता पाटील, मेवणे म्हणजे बहिणीचे यजमान मोहन पाटील पार्टनर आहे. मग अजित पवार साहेब, तुम्ही बेईमानी महाराष्ट्रात 12.5 कोटी जनतेची केली की बेईमानी आपल्या बहिणीची केली?
बहिणीच्या नावाने कंपन्या आणि पार्टनरशिप आहे, संपत्ती आहे. आपण म्हणतात त्यांचा काही संबंध नाही. मग बहिणीच्या नावाने पण बेनामी संपत्ती केली तर मान्य आहे का? आणि म्हणून माझे शरद पवारांना चॅलेंज आहे की हे चोपडे हे सगळे मी उद्या ईडी आणि इन्कम टॅक्सला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयाला पण पाठवणार. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहे. यातला एक पण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रियाताई यांनी हे मला सिद्ध करून दाखवा. धन्यवाद. नाही, शरद पवार असं म्हणतायत की तुम्ही सगळं प्रसिद्धीसाठी करताय सगळं. हो, मी जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी हे करतोय. पण पवार परिवार तर महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम करताय. ते लुटण्यासाठी करतात. मी त्या लूटला जनतेसमोर ठेवण्यासाठी करतो. यात भाजपमध्ये आलेल्यांचे पाठपुरावे होत नाहीत म्हणतात, पण विरोधी पक्षांचे पाठपुरावे होतात. मला एक समजत नाही. शरद पवार इतके वर्ष मंत्री मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. यापैकी या घोटाळेबाज ठाकरेंचे जे 11 होती त्यात आता 17 राखीव झाले, वाढत चालले. त्यापैकी एक पण घोटाळा खोटा आहे, घोटाळा केला नाही असं बोलण्याची हिंमत ठाकरे पवारांमध्ये नाही आहे. तुम्ही मंत्री आहात, सरकार आहात, जे घोटाळे केले त्याच्यावर बोला ना. घोटाळे उघडकीस आणले, कारण की उघडकीस आणण्याचं काम पोलिसांनी करायचं आहे. पण पोलिसांचा उपयोग माफिया म्हणून करतात. पोलीसच चोरी करते, पोलीसच दुपारी घेते, पोलीस कमिशनरच गायब होतो, गृहमंत्री फरार होतो. म्हणून शेवटी जनतेने जायचं कुठे? तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, लोकायुक्त, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, मानवाधिकार आयोग यांच्याकडे किरीट तुम्ही जात आहे. त्यात चूक काय? मला खरंच हातच्यात तुम्ही नाही हे जे बोलते ते हातच्यात पण वाटते. तुम्ही माझ्या घोटाळे काय वाटतात? पण तू घोटाळे करतोय कशाला? गेल्या 23 महिन्यात यांनी 24 घोटाळे केले. मी जनतेसमोर ठेवलं. आणि या उद्धव ठाकरेच्या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात कोविड मृत्यू मॅक्सिमम झाला. मी आता पुढे पण बोललो ना, त्यातलं एक उदाहरण खोटं तर चालावं. उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःचा बिझनेस बिल्डर पार्टनर मित्राची जमीन 62 कोटीमध्ये लीजची जमीन ओनरशिप वर दिली. 21 कोटी घेण्याचा ऑर्डर हातात दिला. किरीट तुम्हाला लोकायुक्तमध्ये गेला आणि लोकायुक्तमध्ये ते हारले. समजा कॅन्सल झाला. उद्धव ठाकरेंनी चालावं. 7 एप्रिल 2020 रोजी, 7 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी मुंबई महापालिकेने रेमडेसिवीर 72,000, पुण्याचे 62, हाफकिन इन्स्टिट्यूटची 665 52,000. याला चोरी नाही म्हणत, त्याला घोटाळा नाही म्हणत, तिला डकेती म्हणतात. डकेती घोटाळेबाज उद्या यांनी जर भाजपची युती करायची ठरवली, उद्या सरकार चालवण्यासाठी नैतिक चालवून तुम्हाला ते मान्य असणार. पहिली गोष्ट ती आहे की हे घोटाळे केले आणि एवढी हत्या कोविडची जी झालेली आहे त्याचं त्याने उत्तर द्यावं. हे सगळे ज्याला म्हणतो ना इव्हेंट मॅनेजमेंट PR कंपनीची ऍडवाइस आहे त्यांना. तुम्ही जर घोटाळ्यावर तर तुम्ही जेलमध्ये जाणार, त्याच्यावर जाऊच नका. तुम्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, चायना, पाक बॉर्डर, काश्मीर, पुढे युती झाली तर काय? पहिला घोटाळा काढलाय, लोकांच्या हत्या केल्यात, पण तू भिडणची हत्या केली, त्याचं उत्तर द्या. किरीटभाई, मुद्दा असा आहे, आजच्या घडीला चोर आहे तुमच्यामध्ये, त्या चोरांसोबत सरकार करायची वेळ आली, तुम्हाला मान्य असणार आहे त्यावेळी
मला त्याची शपथविधी वगैरे करायची वेळ आली की भाई म्हणजे या चोरांबरोबर भाजपला तर ते तुम्हाला मान्य असणार आहे का आणि त्यावेळेस तुमची शिक्षा होणार आहे ते होणार आहे का पाठपुरावा करणार आहात का? आता हे घोटाळेबाज दाखवगिरी करतायत, जनतेला लुटतायत. 27,000 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी माझ्याकडे चरण नेतृत्वात होते. आमचा कारखाना घेतला अजित पवारांनी बेनामी घेतला. मला त्या शेतकऱ्यांना न्याय मिळून जायचा आहे. हे कोविडमध्ये मृत्यू झालाय त्यांना आता कुठलंही डायव्हर्जन चाचणी भानगडीत पडणारच नाही. उद्धव ठाकरेंनी बायकोच्या नावावर घेतलेले हे पुढे बंगलोचा हिसाब त्यांनी द्यायचा आहे. शरद पवार काल बोलतायत ना, याचं उत्तर द्यावं. हे जे 2 बिल्डर ज्यांच्याकडून रक्कम सापडली ते अजित पवारांना 100 कोटी 10 वर्षापूर्वी देऊन बसले. त्याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं. आमच्याबरोबर युती करणार का नाही, आमचे घोटाळे का काढतात, तुम्ही लुटताय म्हणून तुमचे काढतो. सोलापूर महापालिकेनं आणि भाजपच्या घोटाळेमध्ये आलेले भाजपमध्ये याच्या अगोदर तुम्ही बरेचजणांचे तुम्ही घोटाळे बाहेर काढले, नावं घेतलेले आहेत आणि राष्ट्रवादी आपण काँग्रेस होतो आणि इतर पक्ष आपल्या भाजपमध्ये आलेले त्यांच्या कमी झाला घोडा हे जर भाजपची ही झाली काय करतात? महाराष्ट्र सरकार पूर्णपणे ठाकरे पवारांच्या ताब्यात आहे. मी जिथेही यांचा एक घोटाळा काढला की यांचा ठराविक प्रश्न असतो. नारायण राणेच्या घोटाळ्याचं काय झालं? अनिल परब म्हणतात माझा अनधिकृत विस्फोट दिसतोय, नारायण राणेचा अनधिकृत बंगलो का दिसत नाही? मी अनिल परबला सांगितलं माय बाप पर्यावरण हे राज्य सरकारकडे आणि पर्यावरण मंत्री तुमचा मुख्यमंत्रीचा पुत्रचा जाणार आणि मुख्यमंत्री जर नारायण राणेचा बंगलो मग गेली 21 महिन्यात स्टंटबाजी का करतात? मला कोणी थांबवलं? म्हणून हे नौटंकी आहे. एक उदाहरण दिलं, एक उदाहरण ज्यांनी गेल्या 21 महिन्यात जे कुटमाट टक्के केली आहे त्याचा इतिहासात पुढे सापडला. सोलापूर महापालिकेत आरोग्य विभागात घोटाळा निघाला तर महापालिकेची सत्ता भाजपची आहे म्हणून आपण त्याला दुर्लक्ष करणार का? पहिली एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतो, या कोविड काळात नगरपालिका नगरसेवक महापालिकांची सगळी सत्ता मेडिकल इमर्जन्सीच्या नावाने राज्य सरकारने स्वतःचा हातात आणि IAS ऑफिसरच्या ताब्यात दिली. महापालिकेचा कोणताही निधी नाही, कुठलं हे नाही. हे जे तुम्ही सांगितलं त्यातले 2 सांकेत एक कोविड मृत्यू तुम्ही केंद्र सरकारकडे नेला, मानवाधिकार आयोगाकडे नेला, त्याचा तपास सुरू झाला आणि दुसरं रेमडेसिवीर इंजेक्शन त्याची तर सुनावणी त्यात सगळ्यात महाराष्ट्र आहेत. लोकायुक्तनी मागच्या आठवड्यातल्या सुनावणीत राज्य सरकारचा आरोग्य सचिव आणि मुख्य सचिवांना रिप्लाय फाईल करायला सांगितलं. 40 मृत्यू लपवले त्याबाबत आपण पाठपुरावा करणार आहोत. मला दौऱ्यात आपण सांगितलं होतं सोलापुरात कोविडची 40 मृत्यू संबंधी मानवाधिकार आयोगाने केंद्र सरकारला आणि हॉस्पिटल घोटाळा लोकांनी सर खूप सगळ्यांची सुनावणी सुरू झाली. आपल्याला एक आरोप केला तर ईडीपेक्षा का तपासाचं एक पाऊल पुढे आहे कसं काय शक्य आहे? तपासाचं आपली एक पाऊल पुढे आहे कसं काय शक्य आहे? मला ही पण एवढे बिचारे गावातील शब्द जाणीवपूर्वक वापरतो, एवढे बिचारे ठाकरे सरकारचे मंत्री घाबरलेले आहेत. किरीटला आधी काय कळते? अरे भाऊ पण तू घोटाळा केला ह्याच्या संबंधित बोल ना. घोटाळा नाही केला याचा अर्थ काय झाला? प्रश्न याचा अर्थ तरी घोटाळ्याला चॅलेंज नाही केलं, पण माझा घोटाळा ईडीचा आधी तुला का कळलं? आता ते रामदास कदम आणि अनिल परब भांडतात. उत्तर मिळालं आपल्याला? अरे एक मिनिट दादा, आता किरीटला माहिती कुठून मिळते? त्या अनिल परब आणि रामदास कदम भांडतात. मला पत्रकारांनी विचारलं, मी म्हणालो मग तुम्ही लगेच सांगणार उद्धव ठाकरेच्या 19 बंगल्याचा घोटाळा तुला कुठला शिवसैनिकांनी द्यायचा की नाही देणार होता? रामदास शर्मांनी माहिती दिली आपण. उद्धव ठाकरेची माहिती कोणी दिली? त्याच्या बायकोनी एवढे आता
माझा जे माहिती तुम्ही पण देता, तुम्ही म्हणजे टॉकिंग पत्रकारी देतात, सामान्य माणसं देतात, त्यांना प्रोटेक्ट करणे हा माझा धर्म आहे. पण ते घोटाळे कबूल करतात. माझी तुम्हाला विनंती की ज्यावेळी हा प्रश्न ते नेक्स्ट टाइम विचारणार त्यावेळी सांगा, साहेब म्हणजे तुम्ही घोटाळा केला ते मान्य करतायत का? ओके.